सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू तिधला तेणे शम दम कला विज्ञान सज्ञान शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट भक्ती मार्ग नीट हरिपंथी शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू तिधला तेणे ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई। प्रस्तुत हा जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे, हा अभंग महाकैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबारायांचा असून या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी समाधी आणि नाम यांच्यामध्ये असलेला जो संबंध आणि नाम महात्म्य याचं प्रतिपादन केलेलं आहे। यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाचं आपण चिंतन करू। हा जो नाममहोत्सव सुरू आहे, हा नाममहोत्सव पुण्यसलीला इंद्रायणीच्या तटावर हे जे दोन्ही बाजूला घाट बांधलेले आहेत, या घाटावरती गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिकी वारीमध्ये जो सहिष्णुता नाममहोत्सव होत असतो, या सहिष्णुता नाममहोत्सवामध्ये आजची ही कीर्तन सेवा आहे। आदरणीय डॉक्टर कराड सर आणि तीर्थरूप गुरुवर्य महाराज यांच्या मनामध्ये 1982-83 साली एक सत्यसंकल्प निर्माण झाला की या इंद्रायणीच्या दोन्ही तीरावरती घाट असावेत, असा त्यांच्या मनामध्ये सत्यसंकल्प निर्माण झाला। आणि तो निर्माण झाल्यानंतर या आळंदी देहू परिसर विकास समितीची स्थापना झाली आणि या आळंदी देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून या नदीच्या इंद्रायणीच्या नदीच्या तीरावरती हे घाट निर्माण झाले। आणि हे घाट निर्माण करत असताना आदरणीय डॉक्टर कराड सर असोत, तीर्थरूप गुरुवर्य महाराज असोत, त्यांना खूप भयानक त्रास झालेला आहे आणि झालेल्या त्रासाचा मी साक्षीदार आहे। किंबहुना या घाटावरती जेवढे दगड आहेत त्या प्रत्येक दगडाच्या मागे एक शिवी आहे, इतका त्रास या दोघांनी घेतलेला आहे। आणि एवढा त्रास सहन करून सुद्धा ज्या लोकांनी त्रास दिला, ते त्रास दिलेले लोक जेव्हा घाटावरती आनंदाने फिरतात चालतात तेव्हा त्यांना आनंदच होतो, हे त्या दोघांच्या मनाचं मोठेपण आहे। आणि अशा रीतीने ही हा घाट या ठिकाणी निर्माण झाला आहे। या घाटाच्या कामाचा सुरुवातीपासूनचा मी साक्षीदार आहे। किंबहुना या घाटाचं जे उद्घाटन झालं तर त्या उद्घाटनाच्या कार्य विठोबार कुमाई आदरणीय डॉक्टर कराड सर आलेत। तर या घाटाच्या कामाची जी सुरुवात झाली, उद्घाटन झालं, तर अजूनही मला आठवतंय त्यावेळेला आपल्या भारताचे मंत्री नामदार कैलासवासी शंकरराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे दोघं जण या ठिकाणी आले होते। आणि लोकांना आश्चर्य वाटलं की या दोघांची एवढी वैचारिक मतभिन्नता असताना सुद्धा एका व्यासपीठावर ते दोघं कसे आले। पण आदरणीय डॉक्टर कराड सर आणि गुरुवर्य महाराजांनी त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की माऊलींच्या घाटाच्या कामाच्या निमित्ताने मी येत असेल तर माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद राहणार नाही, आम्ही त्या ठिकाणी येऊ। आणि तो कार्यक्रम त्या पलीकडच्या तीरावरती त्यावेळेला झाडी होती, त्या झाडीमध्ये तो कार्यक्रम झाला होता। आणि त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी 15वा अध्याय म्हटला होता, हे मला आठवतं। म्हणजे घाटाच्या सुरुवातीपासून मी यामध्ये सहभागी आहे। आदरणीय कराड सर असोत, एवढे मोठे ते शिक्षण महर्षी आहेत, तंत्रज्ञान महर्षी आहेत, तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी म्हणजे या तिघांचं वर्णन आदरणीय शंकर बापू, कराड सर आणि
गुरुवर्य महाराज यांचं वर्णन करताना असं करतात की एक नादब्रह्म, एक विज्ञान ब्रह्म आणि तिसरं अध्यात्म ब्रह्म अशी तिघांनी मिळून या घाटाची संकल्पना केली. आणि ही घाटाची झालेली संकल्पना आपण आता दृश्य स्वरूपामध्ये बघतोय. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि या घाटावरती हा सहिष्णुता सप्ताह संपन्न होतोय. सहिष्णुता म्हणजे काय, ह्याच्याविषयी बराच विचार आहे. सहिष्णुतेबद्दल हल्ली खूप बोललं जातं. भारतीय लोक असहिष्णू आहेत असा सगळीकडे ओरडाआरडा केला जातो. पण भारतीय लोकांना जे असहिष्णू म्हणतात त्यांना भारतीय लोक तरी समजले नसावेत किंवा सहिष्णू शब्दाचा अर्थ तरी समजला नसावा असं मला वाटतं. भारतीय संस्कृती सारखी सहिष्णू संस्कृती जगात नाहीये. सहिष्णू शब्दाला इंग्रजीमध्ये टॉलरन्स असं म्हटलं जातं. पण टॉलरन्स हा अर्थ तितकासा बरोबर नाहीये. सहिष्णुता म्हणजे ॲक्सेप्टन्स, स्वीकारार्हता, स्वीकार करणं. आपल्या भारतामध्ये जे जे लोक आले त्या सर्वांना आपण स्वीकार केलेला आहे. तितिक्षा या शब्दाचा विचार सांगताना सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. ही खरी सहिष्णुता आहे. म्हणजे या श्लोकाच्या अर्थाचा जेव्हा आपल्याला व्यवस्थित विचार समजेल तेव्हाच सहिष्णू म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. म्हणजे भारतीय लोकांसारखा, भारतीय संस्कृतीसारखी सहिष्णू संस्कृती जगात नाही. पण सहिष्णू शब्दाच्या खऱ्या अर्थाचं चिंतन न करता भारतीयांना असहिष्णू म्हटलं जातं. ही दुर्दैवाची गोष्ट. आणि का म्हटलं जातं? आपण आपल्याला असहिष्णू म्हटल्यानंतर आपण काहीच बोलत नाही, आपण सहन करतो, म्हणून भारतीयांना असहिष्णू म्हटलं जातं. अशा या सहिष्णुतेच्या विचाराचा सगळीकडे प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने हा सहिष्णुता नाम महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या सहिष्णुता नाम महोत्सवातली आजची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराज दरवर्षी इथे कीर्तनाला येतात. याही वर्षी येण्यासारखी गुरुवर्य महाराजांची तब्येत आहे व्यवस्थित. गुरुवर्य महाराज रोज सकाळी त्यांची आसनं, सूर्यनमस्कार, जोर, बैठका सगळ्या गोष्टी त्यांच्या नियमितपणाने चालू आहेत. कुठल्याही प्रकारचा खंड नाही आहे. आणि त्यांचं चिंतन म्हणजे आपण काम नाही करत. गुरुवर्य महाराज रोज कमीत कमी 10 ते 12 तास लेखन करतात अजूनही या वयामध्ये. पण गुरुवर्य महाराजांना डॉक्टरांनी वयाच्या मानाने जास्त समूहामध्ये जाऊ नका, समूहामध्ये मिसळू नका असं तीर्थरूप गुरुवर्य महाराजांना डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेवरून मी या ठिकाणी सेवेला प्रवृत्त झालेलो आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो मौली ज्ञानोबारायांचा अभंग आहे, या अभंगामध्ये मौली ज्ञानोबारायांनी नामभक्ती आणि समाधी यांच्यामध्ये असलेला जो अन्योन्य संबंध आहे त्या अन्योन्य संबंधाचं प्रतिपादन केलेलं आहे. किंबहुना नामभक्ती आणि समाधी या दोघांमधला अन्योन्य संबंध सांगण्याचा अधिकार फक्त मौली ज्ञानोबारायांचाच आहे, दुसऱ्या कोणाचाही नाही. त्याचं कारण काय? नाम हे भक्ती क्षेत्रामध्ये श्रेष्ठ आहे आणि समाधी ही योग क्षेत्रामधली श्रेष्ठ आहे. किंबहुना योगाभ्यासामधली जी शेवटची अष्टांग योगामध्ये जी शेवटची अवस्था आहे ती शेवटची अवस्था म्हणजे समाधी. मग भक्ती, नामभक्ती आणि समाधी यांच्यामधला संबंध कोण सांगू शकतं? ज्याचा दोनही क्षेत्रामध्ये अधिकार आहे तोच यामधला संबंध सांगू शकतो, दुसरा कोणीही संबंध सांगू शकत नाही. आदरणीय डॉक्टर कराड सर इथे आहेत, त्यांच्यासमोर मी काही सांगावं असा भाग नाही आहे. पण ज्याला इंटर डिसिप्लिनरी स्टडी असं म्हणतात, आंतरशाखीय ज्याला अभ्यास असं म्हणतात, असा ज्याचा अभ्यास आहे तोच या दोन गोष्टींबद्दल बोलू शकतो. मौली ज्ञानोबारायांचा जर विचार करायला गेलो तर भक्ती क्षेत्रामध्ये सुद्धा मौली ज्ञानोबारायांचा तीव्रतम अत्युच्च स्वरूपाचा अधिकार आहे. किंबहुना नामभक्तीमधला जो प्रमाणभूत ग्रंथ आहे, नामभक्तीमधला जो सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, ज्या ग्रंथामध्ये मौली ज्ञानोबाराय सांगतायत हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा जो नामभक्तीचा प्रतिपादन करणारा आधारभूत ग्रंथ किंबहुना वारकऱ्यांनी ज्या ग्रंथाचं प्रत्यही दररोज त्यांनी वाचन केलं पाहिजे, पठण केलं पाहिजे, हा ग्रंथ माऊली ज्ञानोबारायांचा. म्हणजे नामभक्तीमधला सर्वश्रेष्ठ अधिकार कोणाचा असेल तर तो माऊली ज्ञानोबारायांचा. आणि योगाभ्यासाचा जर विचार करायला गेलो तर योगाभ्यासामध्ये सुद्धा माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार हा श्रेष्ठ आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली 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 जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी जेणे निगमवल्ली प्रगट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली निगमवल्ली प्रगट केली. माऊली ज्ञानोबाराय योगी नाही आहेत, योग्यांची माऊली आहे. म्हणजे नामभक्ती क्षेत्रामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ अधिकार आणि योगाभ्यासाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ अधिकार असा दोन्ही क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार असल्यामुळे नामभक्ती आणि समाधी यांच्यामध्ये असलेला संबंध यांच्यामध्ये असलेला समन्वय माऊली ज्ञानोबाराय सांगतात. असं का घडलं त्याचं कारणही सांगतो. माऊली ज्ञानोबारायांवरती दोन संप्रदायांचे संस्कार आहेत. एक आहे वारकरी संप्रदायाचा संस्कार आणि दुसरा आहे नाथ संप्रदायांचा संस्कार. नाथ महाराजांचा विचार केला तर कसा आहे, एक वारकरी संप्रदायाचा संस्कार आणि दुसरा आहे दत्त संप्रदायाचा संस्कार. त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांवरती वारकरी संप्रदायाचाही संस्कार आहे आणि नाथ संप्रदायाचाही संस्कार आहे. आणि या दोनही संप्रदायांचा संस्कार माऊली ज्ञानोबारायांवर असल्यामुळे माऊली ज्ञानोबाराय हे नामभक्ती क्षेत्रामधलेही श्रेष्ठ अधिकारी आहेत आणि समाधी योगाभ्यासाच्या क्षेत्रामधलेही श्रेष्ठ अधिकारी आहेत. आणि असे माऊली ज्ञानोबाराय सांगतायत की माझी जी समाधी आहे या समाधीचं संजीवकम नेमकं काय आहे त्याचं प्रतिपादन माऊली ज्ञानोबाराय पहिल्या चरणात. समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम
नाम समाधी साधन संजीवन नाम शांती दया सर्वभूती सर्वभूती शांती दया सर्वभूती सर्वभूती शांती दया सर्वभूती शांती दया सर्वभूती शांती दया सर्वभूती शांती दया सर्वभूती शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातार शांतीची पैशांती निवृत्ती समाधी योगाभ्यास आणि नामभक्ती यांच्यातला संबंध सांगतायत. काय आहे? समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. ह्याच्यामध्ये 4-5 गोष्टींचा विचार करण्यासारखा आहे. माऊली ज्ञानोबा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 2 गोष्टी महत्त्वानी सांगतायत. पहिली गोष्ट आहे नामभक्तीचं परम प्रयोजन आणि दुसरी गोष्ट आहे नामभक्तीचं अवांतर प्रयोजन. समाधीची संजीवकता हे परम प्रयोजन आहे आणि शांती दया सम आणि सर्वाभूती हे अवांतर प्रयोजन आहे. अवांतर प्रयोजन म्हणजे काय, परम प्रयोजन म्हणजे काय, याच्याकडे आता आपल्याला जायचं नाही. का जायचं नाही? कारण वेळेची मर्यादा आहे. समाधी साधन संजीवन नाम. पहिल्यांदा समाधी म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर संजीवकता म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. आणि समाधीचं नाम हे का संजीवक आहे त्याचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. समाधी म्हणजे काय, समाधीविषयी बराच विचार आहे. किंबहुना पतंजलीच्या योगसूत्रामध्ये समाधीविषयी किंवा समाधीपाद असा सुद्धा त्या योगसूत्रामध्ये एक वेगळा भाग आहे की ज्या वेगळ्या भागामध्ये समाधीचा विचार महर्षी पतंजलींनी सांगितलेला आहे. त्या समाधीविषयी बराच विचार आहे. समाधीचे प्रकार काय, समाधी म्हणजे काय वगैरे वगैरे. पण थोडक्यामध्ये म्हणजे काहीच न सांगता पुढे जाण्यापेक्षा थोडक्यात सांगून आपण पुढे जाऊ. समाधी म्हणजे काय, तर समाधी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचं सम्यक स्वरूपानं आधान करणं, सम्यक स्वरूपाने स्थिरता करणं, याचं नाव आहे समाधी. समाधीमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक आहे सविकल्प समाधी आणि दुसरी आहे निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीमध्ये त्रिपुटी आहे, म्हणजे ध्याता ध्यान आणि ध्येय या त्रिपुटी सहित असलेला जो समाधी त्याचं नाव आहे सविकल्प समाधी. आणि ज्या समाधीमध्ये ध्याता ध्यान आणि ध्येय हे तिघही राहत नाहीत त्याचं नाव आहे निर्विकल्प समाधी. तुकोबारायांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, दीप उजळला घटी, दीप उजळला घटी. निर्विकल्पता म्हणजे काय, सांडिली त्रिपुळी दीप दीप उजळला घटी. त्रिपुटी म्हणजे काय, बऱ्याच विचार आहे. पण त्रिपुटी म्हणजे या ठिकाणी ध्याता ध्यान आणि ध्येय, म्हणजे ध्याता
आणि ध्येय स्वरूप असलेलं चैतन्य, याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेद न राहणं, सगळं एकजिनसी एकरूप होणं, याचं नाव आहे निर्विकल्प समाधी. आणि त्या निर्विकल्प समाधीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक शब्दानुविद्ध आणि दुसरे आहे शब्दाननुविद्ध. या सूक्ष्मतेकडे मी जात नाही, कारण वेळेची ही मर्यादा आहे. आणि ही जी सूक्ष्मता आहे, ही सूक्ष्मता लक्षात येण्याकरता चित्ताची शांतता आणि बराच वेळ पाहिजे, मग आपल्या ती लक्षात येईल. याला समाधी असं म्हणतात. समाधीचा वेदांत शास्त्राच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर विजातीय प्रत्ययाकार वृत्तीप्रवाहाचा परित्याग करून सजातीय प्रत्ययाकार वृत्तीप्रवाह तैलधारावत अखंड चालू ठेवणं, याचं नाव आहे निदिध्यासन. आणि त्या निदिध्यासनाची जी परिपक्व अवस्था, परिप्लुत अवस्था, त्या परिप्लुत परिपक्व अवस्थेचं नाव आहे समाधी. आणि अशी जी समाधी आहे ती समाधी कशी आहे? समाधी साधन संजीवक नाम. मौली ज्ञानोबा राय सांगतात की माझी समाधी संजीवन समाधी आहे. लोकांचा जो समाधी आहे, समाधी हा जो शब्द आहे ना, चिंतनीय आहे. समाधी शब्दाचं व्याकरण सांगावं. ज्या माणसाने समाधी शब्दाचं व्याकरण ज्याला नीट सांगता येईल त्याचं खरं संप्रदायपूर्वक अध्ययन झालं असं समजावं. समाधी शब्द हा पुल्लिंगे का नपुसकलिंगे का स्त्रीलिंगे? समाधी हा शब्द उभयलिंगी आहे. ज्ञानोबा रायांची समाधी आणि ज्ञानोबा रायांचा समाधी अशा दोन्ही प्रकारांनी आपण त्याचा उल्लेख करू शकतो. असा जो समाधी आहे, या समाधीचं संजीवक काय आहे? पहिल्यांदा संजीवकता म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. संजीवकतेविषयी, समाधीविषयी बराच विचार आहे. आपल्या सर्व वारकरी संप्रदायाची अशी श्रद्धा आहे, माझी तरी व्यक्तिगत श्रद्धा आहे, किंबहुना मी ज्याप्रमाणे सांगतो आहे तशी ज्याची श्रद्धा आहे त्यालाच वारकरी म्हणावं, इतरांना वारकरी म्हणू नये. माऊली ज्ञानोबा राय त्या समाधीमध्ये अजूनही आहेत अशी माझी परिपूर्ण प्रगाढ ओतप्रोत श्रद्धा आहे. आणि ज्याची अशी श्रद्धा आहे तोच वारकरी, ज्याची अशी श्रद्धा नाही, किंबहुना ज्याच्या मनामध्ये मौली ज्ञानोबा राय तिथे आहेत का नाही अशी शंका आहे ना, त्याला वारकरी म्हणायचं नाही. मौली ज्ञानोबा राय त्या ठिकाणी आहेत आणि मौली ज्ञानोबा राय त्या ठिकाणी संजीवन अवस्थेमध्ये. मग मौली ज्ञानोबा राय तिथे अजून कसे काय आहेत त्याच्याविषयी बराच विचार आहे. एक योगाभ्यासाच्या दृष्टीने सांगतो आणि दुसरा नामभक्तीच्या दृष्टीने आपल्याला सांगतो. योगाभ्यासाच्या दृष्टीने काय आहे? आपण जर सूक्ष्मतेने विचार केला तर माणूस कशावर जगतो? तर माणूस हा प्राणवायूवर जगतो, ज्याला ऑक्सिजन असं म्हणतात. आता करोना जेव्हा मोठी लाट आली होती, आता देवा पुढची लाट आणू नकोस अशी मौलींनाच प्रार्थना करायची आहे. आपल्या हातात काहीच नाही, आपण फार दुबळे आहोत. जेव्हा लाट आली होती तेव्हा लाट आल्यानंतर ऑक्सिजनच्या अभावी अनेक लोक गेले. म्हणजे माणूस कशावर जगतो? तर ज्या वायूवर जगतो त्याचंच नाव प्राणवायू, ज्याला इंग्रजीमध्ये ऑक्सिजन असं म्हणतात. त्या ऑक्सिजनवर माणूस जगतो. मग जेव्हा एखादा योगी पुरुष समाध्यावस्थेमध्ये लांबपर्यंत, दूर कालपर्यंत राहतो, तेव्हा त्याला ऑक्सिजन कसा मिळतो? तर त्या ठिकाणी योगाभ्यासाचे जे ग्रंथ आहेत संस्कृतामध्ये, त्याच्यामध्ये असा विचार आलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी योगी महात्मे संजीवन समाधीचा अभ्यास करत असतात त्या ठिकाणी जवळजवळ कुठेतरी एकतर अजान वृक्षाचं झाड असतं किंवा पिंपळाचं झाड असतं असं आपल्या लक्षात येईल. आणि ते अजान वृक्ष आणि पिंपळ काय करतो? तर संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. मी माझ्या अल्पबुद्धीनी किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. काय सिद्ध झालंय? की त्या अजान वृक्षाच्या आणि पिंपळाच्या मुळीमधून ओझोन, आपण जो घेतो तो O2 म्हणजे ऑक्सिजन आणि O3 म्हणजे काय? ओझोन. तो ओझोन वायू त्या पिंपळाच्या मुळामधनं किंवा अजान वृक्षाच्या मुळामधनं त्या योगी पुरुषाला मिळत असतो असं संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि मौली ज्ञानोबा रायांच्या समाधीच्या तिथे जाऊन जर बघितलं तर मौली ज्ञानोबा रायांच्या समाधीच्या शेजारी काय? अजान वृक्षही आहे आणि पिंपळ वृक्षही आहे. म्हणून तिथून त्याला ओझोन वायू मिळत असतो. त्या ओझोन ही त्यांच्या समाधीची, संजीवनाची, समाधीची संजीवक आहे असं योगशास्त्राच्या दृष्टीने सांगता येईल.
दुसरा काय भाग आहे तर मी जी नामभक्ती करतो ती नामभक्ती माझ्या समाधीची संजीवक आहे. म्हणजे काय तर संजीवक या ठिकाणी शब्दाचा दुसरा अर्थ आहे स्थिरता. माझ्या समाधीला स्थिरता देण्याचं काम कोण करतं? नाम करतं. म्हणून समाधी साधन संजीवन नाम. आणि त्या नाम भक्तीचा अवांतर उपयोग काय आहे? शांती दया सम सर्वाभूती. त्याच्यामुळे मला शांती प्राप्त होते. त्या नामभक्तीमुळे माझ्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होते आणि त्या नामभक्तीमुळे माझ्या अंतःकरणामध्ये सर्व भूताविषयी समता निर्माण होते. हे शब्द इतके सखोल आहेत, इतके अर्थभरित आहेत की आपली बुद्धी त्याच्या पुढे टिकू शकत नाही. आपण त्या शब्दांचं वर्णन करू शकत नाही. किंबहुना एकेका शब्दावरती 8-8 दिवस 8 कीर्तन होतील एवढं त्या शब्दामध्ये सामर्थ्य. शांती म्हणजे काय त्याचा आपण विचार करणारच. दया म्हणजे काय? दयेविषयी बराच विचार आहे. किंबहुना ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर दया उपाधीनी संपन्न असं जे चैतन्य त्यालाच संत म्हणतात असं ब्रह्मलीन गुरुजी सांगायचे. तर दया म्हणजे काय तर दयेविषयी बराच विचार आहे. पण मी जास्त विचार न सांगता जगद्गुरु तुकोबराय जे सांगतात ते सांगून पुढे जातो. भूतांची हरी भूतांची दया हे भांडवल संता. 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 आपुली ममता नाही देई. आपुली ममता नाही देई. ममता नाही देई. आपुली ममता नाही देई. भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही. दया कोण करू शकतं? ज्याच्या मनामध्ये आपल्या देहाविषयी ममता नाहीये असाच माणूस दया करू शकतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये देहासक्ती खचाखच भरलेली आहे असा माणूस दया करू शकत नाही. आपण दया नाही करत, आपण स्वार्थ करतो. एखाद्या माणसाला जर आपण एखादी गोष्ट दिली तर आपल्याला काय वाटतं? अरे मी ह्याच्यावरती दया केली. अजिबात नाही. आपण जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट देतो ती देण्यामागे कोणत्या तरी प्रकारची अपेक्षा, काय कमीत कमी निदान त्यांनी मला थँक्यू म्हणावं एवढी तरी अपेक्षा असते. निरपेक्ष भावनेने कोणीही मदत करत नाही. संत फक्त निरपेक्ष भावनेने दया करतात. त्यांच्या ठिकाणी देहाविषयी ममता नाही आहे. किंबहुना प्रत्येक माणसाला आपल्या देहाविषयी ममता आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती अशी म्हणणारी आई तिच्यामध्ये सुद्धा स्वतःच्या देहाविषयी ममत्व आहे. तिला आपला देह आवडतो, आपल्या अपत्याचा देह आपल्या देहा इतका आवडत नाही. एक दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं, एक विद्यार्थी त्याच्या गुरुजींकडे गेला आणि गुरुजींकडे योगाभ्यास तो शिकत होता. आणि योगाभ्यास शिकत असताना तो त्याच्या गुरुजींना म्हणाला की माझे जे घरचे आहेत ना ते स्वतःपेक्षा सुद्धा माझ्यावरती फार प्रेम करतात. अरे बाबा तसं काही नसतं. जेव्हा वेळ येतं तेव्हा सगळं तुला समजेल. तसं काही नाहीये. तू असा मनामध्ये तो तुझ्या भ्रम आहे ना की स्वतःपेक्षा माझ्यावरती माझे घरातले लोक जास्त प्रेम करतात. हे सगळं चुकीचं आहे. त्यांची जी ममता आहे ती त्यांच्या स्वतःच्या देहाविषयी, तुझ्या देहाविषयी त्यांच्या ठिकाणी ममत्व नाहीये. अहो म्हटला गुरुजी असं कसं? माझी बायको आहे, माझा भाऊ आहे, माझे वडील आहेत.
मला जर काही झालं, माझ्या हाताला धक्का लागला, मला जर ठेस लागली तर त्यांच्या हृदयात न रक्त येईल एवढं प्रेम आहे. म्हटलं अरे असं काही नसतं. तो म्हटला, गुरुजी म्हणाले आपण एक प्रयोग करू. काय प्रयोग करू? मी तुला योगाभ्यास करायला शिकवले. योगाभ्यासामध्ये काय आहे? प्राणायाम आहे. त्या प्राणायामामध्ये काय केलं जातं? प्राणाचा निरोध केला जातो. आणि प्राण निरोध केल्यानंतर हा माणूस जिवंत आहे का मेलेला हे कळत सुद्धा नाही, एवढा प्राण निरोध ते योगी महापुरुष करतात. तू काय कर, आज जेव्हा घरी जाशील ना, तर घरी गेल्यानंतर तू एक काम कर. काय काम कर? की तू प्राणायामाच्या साह्याने मृतवत, एक शवासन नावाचं आसन सुद्धा आहे योगाभ्यासामध्ये, त्या शवासनामध्ये मृतवत तू पडून राहा आणि नंतर काय होतंय ते बघ. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर तो मृतवत शवासनामध्ये पडून राहिला. आणि पडून राहिल्यानंतर लोक अरे मेला मेला मेला, तिकडनं आई आली, वडील आले, डॉक्टरला बोलवलं, सगळे प्रयत्न केले, सगळ्यांनी सांगितलं हा मेला. मग सरते शेवटी काय म्हटलं, ह्याच्या गुरुला बोला, योगाभ्यास शिकवतो आणि योगाभ्यासाच्या सामर्थ्याने काय करतात का गुरु बघू. म्हणले गुरुना बोलवा. गुरु आले. गुरुनी बघितलं सगळं, असं नाटकच होतं सगळं, सगळं बघितलं काय चाललंय काय नाही काय नाही. म्हटले आपण ह्याला मी नीट करू शकतो, ह्याला मी जिवंत करू शकतो. एक काम करा, एक भांडभर दूध घेऊन या आणि दूध आणल्यानंतर मी माझ्या सामर्थ्याने या मुलाला मी जिवंत करतो. मग दूध आणलं. दूध आणल्यानंतर त्याने असं त्याच्या भोवती ते दूध फिरवलं, असं मंत्रचिंत्र सगळं असं केलं आणि ते दुधावर ते सगळं ते असं टाकलं आणि टाकल्यानंतर सांगितलं हा मुलगा जिवंत होईल. पण काय आहे म्हटले, हे जे दूध आहे ना, हे दूध मी अभिमंत्रित केलेलं आहे आणि या दुधाचा परिणाम असा आहे की हे जे दूध ज्याला मी देईन, जो दुधाचं प्राशन करेल तो मरेल आणि हा मुलगा जिवंत होईल. असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याच्या घरामधलं कोणीही ते दूध पिण्याकरता तयार झालं नाही. आई नाही, बायको नाही, कोणी नाही, कोणीच तयार झालं नाही. म्हणजे आपल्या देहाविषयी ममता आहे का दुसऱ्याच्या देहाविषयी ममता आहे? आपल्या देहाविषयी ममता आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्या देहामध्ये असलेली ममता निवृत्त होत नाही तोपर्यंत आपण दया करूच शकत नाही. जे काही करतो तो स्वार्थ असतो. म्हणून दया कोण करू शकतं? फक्त संत करू शकतात. शांती, पुढे दया, पुढे सांगतायत सम सर्वाभूती, सर्वांच्या ठिकाणी समता. समतेविषयी फार सूक्ष्म विचार आहे. किंबहुना आजच्या राजकारणामधला परवलीचा कोणता शब्द असेल तर समता हा परवलीचा शब्द आहे. पण राजकारण्यांची समता आणि संतांची समता याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामध्ये आपण तुलना करू शकत नाही. भगवंतानी सांगितलेलं आहे, शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. सुरुवात काय? विठोबा रखुमाई विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. बराच विस्तार आहे पण त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे पंडितः समदर्शिनः. समवर्तिनः नाहीये, समदर्शिनः. आपण समतेने वागू शकत नाही. समता जगामध्ये कधीच निर्माण होऊ शकत नाही. का निर्माण होऊ शकत नाही त्याच्याविषयी विचार थोडक्यात सांगून पुढे जातो. माता आणि बायको या दोघी स्त्रियाच आहेत. मग दोघी जर स्त्रिया असतील तर मातेबरोबर जो व्यवहार आहे तो आपण आपल्या पत्नीबरोबर करू शकतो का? किंवा जो पत्नीबरोबरचा व्यवहार आहे तो मातेबरोबर करू शकतो का? जर मातेच्या पाया पडलं आणि समता असेल तर काय करायला लागेल? पत्नीच्याही पाया पडायला लागेल. किंवा दुसरं काय करायला लागेल? पत्नी आपल्या पाया पडते, आपल्या आईलाही आपल्या पाया पडावं लागेल. पण हे असं घडू शकत नाही. समदर्शिना म्हणजे काय? की सर्व भूतामध्ये चैतन्य हे समव्याप्त स्वरूपाचं आहे. अशा स्वरूपाचा निश्चय होणं याचं नाव आहे सम. म्हणून शांती, दया, सम सर्वाभूती. आणि ही जी शांती आहे, ही शांती तुम्हाला कशाने प्राप्त झाली? ही शांती मिळवण्याकरता तुम्ही काय प्रयत्न केला? तो प्रयत्न मौली ज्ञानोबा आहे दुसऱ्या चरणात. शांतीची पै शांती निवृत्ती दातारो. 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 शांतीची
दातारू शांतीची पै शांती निवृत्ती दातारू शांतीची पै शांती निवृत्ती दातारू शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू निधला तेणे हरिनाम उच्चारू निधला तेणे शांतीची पै शांती निवृत्ती दातारू शांतीची पै शांती निवृत्ती दातारू निधला हरिनामाचारू दिदराते शांतीची पै शांती निवृत्ती दातारू शांतीची पै शांती निवृत्ती दातारू ही शांती कशामुळे प्राप्त झाली माऊली ज्ञानोबा सांगतात. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेणे. आता ही शांती म्हणजे नेमकं काय? शांतीचे बरेच प्रकार आहेत. एक आहे शांती, ती आहे वादळापूर्वीची शांतता. दुसरी आहे दहशतीची शांतता. जेव्हा करोना आला गेल्या मार्च महिन्यामध्ये, तेव्हा लॉकडाऊन सगळीकडे लागलं गेलं आणि त्या लॉकडाऊन नंतर काय झालं? शांतता. ती कुठली शांतता होती? स्मशान शांतता. दुसरी एक शांतता आहे, कोर्ट सुरू आहे. कोर्टामध्ये गेल्यानंतर जर त्या शांततेचा आपण भंग केला तर काय होतं माहिती का? कोर्ट संपेपर्यंत कोर्टाच्या कोपऱ्यामध्ये बसवून ठेवलं जातं. तीही शांतता आहे. मग ही नेमकी शांती कुठली आहे? तर माऊली ज्ञानोबा सांगतात, शांतीची पै शांती दोन प्रकारची शांतता आहे. एक आहे बाह्य शांतता आणि दुसरी आहे अंतर शांतता. सत्यस्य सत्यम. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योत, ज्योतीची ज्योत, सत्याचं सत्य, तसं शांतीची शांती. तर एक आहे अंतर शांतता आणि दुसरी आहे बाह्य शांतता. नेमका काय त्याचा अर्थ आहे? ही जी शांतता ही अत्यंत महत्वाची. ही जी शांती ही परमार्थाशिवाय दुसऱ्या अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त होऊ शकत नाही. एकदा काय झालं, एक महात्मा होता आणि तो महात्मा जंगलामध्ये निवांत शांत बसला होता आणि शांत बसून आपलं ध्यान करत होता. रस्त्याने एक वाटसरू चालला होता, माझ्यासारखा जरा अतिशहाणा होता आणि तो जाता जाता त्या साधूकडे गेला. शांत ध्यान करत बसलेल्या साधूकडे गेला आणि म्हणाला, बाबा तू शांत कशा करता बसलायस? तू चांगला तरणा दिसतोयस, शरीर चांगलं आहे, हुशार दिसतोयस, काहीतरी उद्योगधंदा कर. नुसतं असं शांत बसून काय उपयोग आहे त्याचा? त्यांनी प्रश्न विचारला, बाबा मी शांत बसलोय, तू काय म्हणतोस उद्योग कर. कशाला उद्योग करू? तर उद्योग केल्यावर म्हणलं पैसा मिळेल. बरं ठीक, पैसा मिळाल्यावर काय होईल? तू घर घेशील. घर घेतल्यावर काय तुझं लग्न होईल. लग्न झाल्यावर काय तुला मुलं होतील. मुलं झाल्यावर काय तुला नातवंड होतील. नातवंड झाल्यावर काय तू शांत बसून खाशील. म्हणलं आता मी काय करतोय? शांतच बसलोय ना. एवढा सगळा उद्योग करून शांत बसण्यापेक्षा आता मी शांतच आहे ना. अशी ही जी शांती आहे ती दोन प्रकारची. एक आहे बाह्य शांतता आणि दुसरी आहे अंतर शांतता. आपण शांत असतो, पण जो माणूस बाहेरून शांत दिसतो तो आतून शांत असेलच असं नाही. पण हे जे मौली ज्ञानोबा सांगतायत ही अंतर शांतता आहे आणि त्या अंतर शांततेचा जो झालेला सहज परिणाम ती बाह्य शांतता आहे. म्हणून शांतीची पै शांती. मी अंतःकरणामधनं मनामधून शांत आहे आणि त्या मनामध्ये असलेल्या शांतीचा परिणाम काय? बाह्य शांती. म्हणजे बाह्य शांतीची जी मूळ प्रेरणा स्रोत शांती, त्याचं नाव आहे शांतीची पै शांती. ती कशामुळे मिळाली आहे? निवृत्ती दातारू. दाता त्या शांतीचा कोण आहे? श्रीमन निवृत्तीनाथ आहे. आणि त्या श्रीमन निवृत्तीनाथांनी जी मला शांती प्रदान केलेली आहे ती कशी प्रदान केलेली आहे?
हरिनाम उच्चारू दिधला तेणे. नामभक्तीमुळे मला ही शांतता प्राप्त झालेली आहे. नामभक्तीविषयी बराच विचार आहे. किंबहुना आपल्या वारकरी संप्रदायाचं महत्वाची कोणती भक्ती असेल तर नामभक्ती ही महत्वाची भक्ती आहे. त्याचं कारण कलियुगामध्ये नामभक्तीला पर्याय नाही आहे. कलियुगामध्ये आपण श्रौत अनुष्ठान, स्मार्त अनुष्ठान, योगाभ्यास करू शकत नाही आहे. मग या सगळ्यांचा आपण अभ्यास करू शकत नसल्यामुळे त्या परब्रह्माला प्राप्त करून घेण्याचा जो सोपा मार्ग आहे तो नामभक्ती आहे. नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. कलियुगामध्ये सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, अशी ही नामभक्ती फार महत्वाची आहे. पण पुढचा प्रश्न असा आहे की देवाची नामं अनेक आहेत, देवाची नावं अनंत आहेत आणि अनंत हे सुद्धा देवाचं एक नाव आहे. त्या अनंत देवाच्या नावापैकी कोणत्या नामाचं अनुष्ठान करायचं? निवृत्ती दातारू, जे आपल्या सद्गुरूंनी दिलेलं नाव आहे त्याच नामाचं अनुष्ठान केलं पाहिजे. भगवंताची विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई ओई, विठाई आहे, किठाई आहे, कृष्णाई आहे, कान्हाई आहे. कोणत्या देवाच्या नामाचा उच्चार करायचा? तर जे नाव आपल्या सद्गुरूंनी दिलेलं आहे त्याचाच उच्चार करायचा. त्याचं कारण सांगतो. सद्गुरू प्रदत्त जे नाव असतं ते सद्गुरू प्रदत्त नाममंत्र हा सिद्ध आहे आणि सिद्ध नाममंत्राचं जर आपण अनुष्ठान करू तरच ते फलीभूत होतं. असिद्ध नाममंत्राचा काही उपयोग होत नाही. रामरक्षा एक मंत्र आहे, स्तोत्र आहे. तर रामरक्षेचं पठण केल्यानंतर रामाने आपली रक्षा केली पाहिजे. पण अनेक वेळेला अनेक लोक रामरक्षा म्हणतात, पण रामरक्षा म्हणून सुद्धा राम त्यांचं रक्षण करत नाही. का करत नाही? रामरक्षेमध्ये सुरुवातीला सांगितलंय श्रीमत हनुमान कीलकम. रामरक्षा कोणाला फलीभूत होते? तर कीलक म्हणजे किल्ली, लॉक. जो हनुमंताची भक्ती करेल, जो हनुमंताची आराधना करेल त्याचीच रामरक्षा करतो. म्हणजे रामरक्षा हा जो मंत्र आहे त्या रामरक्षा मंत्राची सिद्धता कशात आहे? हनुमत कीलकम. मोबाईल बघू जरा मला. कोणाचा हा? तुझा तुमचा. आता हा मी मोबाईल घेतला. हा आता हे मोबाईलमधनं मला जर फोन करायचा असेल तर मला नाही करता येत. का करता येत नाही? लॉक आहे ना हा. म्हणजे मोबाईल आहे
त्याच्यात सगळी साधनं आहेत, पण सगळं असून सुद्धा मी फोन का नाही करू शकत? मोबाईल लॉक आहे. त्याप्रमाणे जे नाम ग्रंथामध्ये आहेत ती सगळी नामं कशात लॉक आहेत. त्या नामांना अनलॉक केल्याशिवाय त्या नाममंत्राचा काही उपयोग नाही. आणि त्या नाममंत्राला अनलॉक करणं म्हणजे काय? श्री गुरूंनी ज्या मंत्राला सिद्ध केलंय अशा सिद्ध मंत्राचं जर आपण अनुष्ठान करू तरच त्या मंत्राला फलीभूतता प्राप्त होते, अन्यथा त्या मंत्राला फलीभूतता प्राप्त होत नाही. म्हणून शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेणे. त्या श्रीमन निवृत्तीनाथांनी ज्या हरिनामाचा ज्या मंत्राचा मला उपदेश केलाय की जो मंत्र सिद्ध आहे अशा सिद्ध मंत्राचा उपदेश आणि त्या सिद्ध मंत्राचं मी केलेलं जे अनुष्ठान त्याचा परिणाम काय? शांतीची पै शांती शांतीची पै निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती शांतीची पै शांती शांतीची पै शांती निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती हरिनाम उच्चारू दिधला तेणे हरिनाम उच्चारू दिधला तेणे हरिनाम उच्चारू दिधला तेणे हरिनाम उच्चारू दिधला तेणे. शांतीची पै शांती शांतीची पै शांती निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती हरिनाम उच्चारू दिसला तेने हरिनाम उच्चारू दिसला तेने हरिनाम उच्चारू दिसला तेने हरिनाम उच्चारू दिसला तेने. शांतीची पै शांती शांतीची पै शांती निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती. म्हणून अंतर्बाह्य शांतता जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला काय केलं पाहिजे? सद्गुरु प्रदत्त जे हरिनाम त्या सद्गुरु प्रदत्त हरिनामाचं जर आपण अनुष्ठान करू तर शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेणे. शमदम कळा सज्ञान विज्ञान परतोनी अज्ञान नये खरा ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट भक्तिमार्ग नीट हरिपंथी. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेणे. यथामती अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून आपण संप्रदायपूर्वक भजन करू. ज्याला देवानी 2 हात दिलेत आणि ज्याला देवानी 1 तोंड दिलंय अशा सगळ्यांनी आमच्याबरोबर संप्रदायपूर्वक भजन करायचं आहे. ज्याला हातही नाहीत आणि ज्याला तोंडही नाही त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई
पार घुमाई. थोडक्यात म्हण बरं, शेवट म्हणायचं. माऊली ज्ञानोबा राय सांगतायत की मला ही शांती माझ्या सद्गुरूंनी दिलेलं जे नाममंत्र त्याच्या अनुष्ठानाने प्राप्त झाली. मग या नाममंत्राचं अनुष्ठान केल्याने समाधीला संजीवकता ही प्राप्त झाली आहे, शांतीही निर्माण झाली आहे, दयाही निर्माण झाली आहे, सर्व भूतांच्या ठिकाणी समताही निर्माण झाली आहे. मग ही जी या ज्या सगळ्या गोष्टी घडल्यात, या सगळ्या गोष्टी घडण्यामध्ये काही क्रम आहे की ॲट वन्स एकदम एका झटक्यात हे सगळं झालं? त्या गोष्टींमध्ये असलेला जो क्रम आहे त्या क्रमाची कारणमीमांसा माऊली ज्ञानोबा राय तिसऱ्या चरणात सांगतात. शमदम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान परतोनी अज्ञान न ये घरा शांतीची पै शांती निवृत्ती दातारू शांतीची पै शांती निवृत्ती दातारू परतोने अज्ञान परतोने अज्ञान नये घरा शांतीची पै शांती निवृत्ती शांतीची पै शांती निवृत्ती बिघडला लावून घे. शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. माऊली ज्ञानोबा राय सांगतायत त्या नामभक्तीचा परिणाम कसा कसा होत गेला. शम दम कला विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. अत्यंत सूक्ष्म विचार आहे. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, सज्ञान म्हणजे काय, बराच विचार आहे. पण जास्त खोलामध्ये न जाता फक्त दिग्दर्शन करून पुढे जातो. शम म्हणजे आहे मनोनिग्रह. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार न येणं किंवा मनामध्ये परमार्थ विरोधी विचार न येणं याचं नाव आहे शम. दम म्हणजे काय, मनात जरी वाईट विचार आले तरी इंद्रियांना त्या वाईट गोष्टींकडे न जाऊ देणं याचं नाव दम. पुढे सांगतात विज्ञान सज्ञान.
हा मात्र खूप सूक्ष्म महत्त्वाचा विचार आहे. किंबहुना माऊली ज्ञानोबारायांच्या वाङ्मयाचा विचार करताना, अर्थ सांगताना, अर्थचिंतन करताना कोण करू शकतं? ज्यांनी संप्रदायपूर्वक अध्ययन केलं तो, आणि तोच याचा अर्थ सांगू शकतो. इतर याचा अर्थ सांगू शकत नाही. विज्ञान शब्दाचा अर्थ सांगावा. या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय विज्ञान म्हणजे कोणत्या अर्थाने वापरतात? कारण माऊली ज्ञानोबाराय विज्ञान शब्दाची व्याख्या सांगताना काय सांगतात? येर प्रपंचू हे तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान, हेही जाण. विज्ञान म्हणजे काय तर प्रपंचाचं जे ज्ञान आहे, म्हणजे जे मिथ्या आहे, जे खोट आहे, अशा मिथ्या प्रपंच ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात. मग माऊली ज्ञानोबाराय काय सांगतात? शम दम कळा. कला म्हणजे साधन. शम आणि दम या साधनांनी मला विज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे शमदमादी साधनांमुळे मला हे प्रपंच ज्ञान झालं. माऊली काय सांगतात? प्रपंच ज्ञान हे मिथ्या, आणि शमदमादी साधनांच्या द्वारे जर मिथ्या ज्ञान प्राप्त होत असेल तर त्या शमदमादी साधनांचा काय उपयोग आहे? आम्हाला घरात बसून AC मस्त चांगल्या ठिकाणी बसून आम्हाला विज्ञान समजतंय, प्रपंच ज्ञान होत आहे. मग हे प्रपंच ज्ञान कोणताही त्रास न करता जर आम्हाला होत असेल तर शमदमादी साधनांची काय गरज आहे? पण या ठिकाणी विज्ञान या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. विज्ञान या शब्दाच्या व्युत्पत्तीकडे पहिल्यांदा गेलं पाहिजे. विज्ञान म्हणजे काय तर विशेष ज्ञान, त्याला विज्ञान म्हणतात. ही जी विशेषता आहे ती अनेक प्रकारची आहे. काही ठिकाणी विपरीतता आहे, काही ठिकाणी भ्रमरूपता आहे, काही ठिकाणी अयथार्थता आहे, काही ठिकाणी यथार्थता आहे, काही ठिकाणी प्रमाता आहे, काही ठिकाणी अप्रमापण आहे. म्हणजे ही विशेषता अनेक प्रकारची आहे. येर प्रपंचू हे विज्ञान या ठिकाणी सांगताना वि या उपसर्गाचा अर्थ काय? विशेष ज्ञान. पण विशेष कोणतं? भ्रमविशेष ज्ञान. आणि या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांना विज्ञान या शब्दाचा अर्थ सांगताना विशेष ज्ञान पण कोणतं? प्रमाविशेष ज्ञान. ते कोणतं? जीवब्रह्मैक्य ज्ञान. म्हणून शम दम कळा विज्ञान सज्ञान, मला विज्ञान प्राप्त झालं म्हणजे मला जीवब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं. आणि ते जीवब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झाल्यामुळे मी काय झालो? सज्ञान झालो. व्यवहारामध्ये सज्ञान शब्दाचे बरेच अर्थ आहेत. ज्याला ज्युएनाईल असं वकिली भाषेमध्ये म्हणतात. सज्ञान म्हणजे कोणाला म्हणतात सज्ञान? सांगळे साहेब, 18 वर्ष पूर्ण झाली की सज्ञान. ते फार कठीण आहे बरं का. म्हणजे लोक गुन्हा करतात आणि गुन्हा करताना काय 17 वर्ष 364 दिवस, आणि मी सांगतात मी सज्ञान नाहीये. कशा करता? गुन्ह्यामधनं सुटण्याकरता. ती सज्ञानता या ठिकाणी अपेक्षित नाहीये. या ठिकाणी सज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान रूप विज्ञानाने मी सज्ञान झालो, म्हणजे मला ते प्राप्त झालं. आणि त्या ब्रह्मज्ञान रूपी विज्ञानाने मी सज्ञान झाल्याचा परिणाम काय? परतोनी अज्ञान नये घरा. अज्ञानाचं घर काय आहे? अंतःकरण. हे अज्ञानाचं घर आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान निर्माण झाल्यामुळे, ब्रह्मज्ञानाने विज्ञानाने सज्ञान झाल्यामुळे ते अज्ञान दूर पळालं. किती पळालं? आता ते पुन्हा घरी येणे नाही. गंमत सांगतो, ज्यांना कुत्र्याची आवड आहे ना त्यांना हे मी सांगतो ते लक्षात येईल. मला खूप आवड कुत्र्याची. लहानपणापासून कुत्रे सांभाळायला मला फार आवडायचं. गुरुवर्य महाराजांचं काय सांगणं असायचं? कुत्रं सांभाळताना तू रस्त्यावरचं सांभाळू नको, तू जातीवंत सांभाळ. कुत्र सुद्धा जातीवंत पाहिजे. म्हणजे काय? संप्रदायपूर्वक ज्याच्यामध्ये रक्त आहे तेच कुत्र पाहिजे. रस्त्यावरचं कुत्र काही कामाचं नाही. पण मी एकदा काय केलं, त्यांना न सांगता गपचूप एक कुत्रं पाळलं. मग कुत्रं पाळताना पण फार बारकावेत बरं का. कुत्रं पाळताना कुत्र्याचे गुण कशावरून समजतात? नखावरून. 18 नखी खेटर राखी. खेटर खाई असा अर्थ आहे. राखी याचा अर्थ काय? खेटर खाई. 18 नखाचं जे कुत्रं असतं ना ते चपला खातं. अनुभव आहे माझा स्वतःचा. मी ते कुत्रं पाळलं, ते नेमकं निघालं 18 नखाचं, आणि चपला पळवायचं ते. मग चपला पळवायला लागल्यानंतर गुरुवर्य महाराज म्हणाले ह्याला इथं ठेवू नका, सोडून द्या. मग आमची मुलं मोशीला माधुकरीला जातात. मग सांगितलं की बाबा मोशीला सोडून दे. मोशीला सोडलं आणि मुलगा पुढे माधुकरीला गेला. मुलगा माधुकरीहून परत येईपर्यंत कुत्रं हजर. म्हटलं आता आळंदीचं कुत्रं देहूला सोडावं. देहूला सोडलं.
देहून पण परत घरी. मग कुठे सोडलं पाहिजे? अशा ठिकाणी सोडलं पाहिजे की ते परत आलं नाही पाहिजे. हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान कसं त्या ब्रह्मरूप विज्ञानाने ज्या वेळेला एखादा महापुरुष सज्ञान होतो त्यावेळेला ते अज्ञान इतकं दूर जातं की परतोनी अज्ञान नाही घरा. आणि हे सगळं कशाने घडलं तर या नामभक्तीमुळे घडलं. आणि ही नामभक्ती कशी आहे त्याचं वर्णन मौली ज्ञानोबा शेवटच्या चरणात करतात. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, ज्ञानदेवा सिद्धी साधन वीट, ज्ञानदेवा सिद्धी साधन वीट, ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, ज्ञानदेवा सिद्धी साधन वीट, भक्ती मार्ग नीट हरी पंथी, भक्ती मार्ग नीट हरी पंथी, शांतीची पैशाची निवृत्ती दातारू, शांतीची शांती निवृत्ती दातारू, भक्ती मार्ग नीट हरी पंथी, भक्ती मार्ग नीट हरी पंथी, शांतीची पैशाची निवृत्ती दातारू, शांतीची पैशाची निवृत्ती इतकं सुंदर माऊली सांगतात ना की विचारायची सोय नाही. आपला अधिकार नाही ते सांगण्याचा. माऊलींचं जे सौंदर्य आहे, माऊलींची शक्ती आहे, माऊलींचं सामर्थ्य आहे, ते वर्णन करण्याकरता आपली वाणी ही तोकडी आहे. माऊली त्या नामभक्तीचं महत्त्व इतकं सुंदर सांगतात, विचारायची सोय नाही. ही नामभक्ती कशी आहे? ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, ही नामभक्ती सिद्ध आहे म्हणजे निश्चित फलपर्यवसायी आहे आणि अवीट आहे. गंमत आहे बरं का. काही साधनं निश्चित फलपर्यवसायी असतात पण अवीट नसतात. उदाहरणार्थ पाढे. मी आदरणीय डॉक्टर कराड सरांच्या तालमीमध्ये तयार झालो आणि त्यावेळेला गणिताचे शिकण्याकरता एक गोखले सर म्हणून होते, MY गोखले म्हणून. ते पुणे CUPचे होते. त्यांच्याकडे मी गणित शिकायला जायचो. मग गणित शिकत असताना काही चुकलं की ते म्हणायचे साखरे पाढे पाठ करा, साखरे पाढे पाठ करा असं म्हणायचे. मग गणित जर व्यवस्थित सुटायचं असेल तर काय पाढे आले पाहिजेत. पण पाढे पाठ करण्यासारखं बोरिंग दुसरं कुठलंच काम नाही. म्हणजे गणित जर सोडवायचं असेल तर पाढे आले पाहिजेत. पण पाढे पाठ करणं कंटाळवाणं आहे, बोर आहे, वीट आणणार आहे. पण नामभक्ती कशी आहे? निश्चित फलपर्यवसायी आहे आणि अवीट आहे. वीट हा 2 प्रकाराने येतो. एक वीट काय आहे की पदार्थच विटतो. आता आज काहीतरी आपण चांगलं श्रीखंड आमरस काहीतरी केला आणि 2-3 दिवस तो पदार्थ ठेवला तर काय तो विटून जातो. किंवा दुसरी वीट काय येतो की रोज आमरस खायला दिलं, 8 दिवसांनी काय होतं आपली जीभच विटते, बाबा काहीतरी तिखट द्या, रोज आमरस खाऊन मला कंटाळा आला. म्हणजे वीट हा एक तर त्या ग्राहकाच्या बाजूने येतो किंवा त्या वस्तूच्या बाजूने येतो. पण ही नामभक्ती कशी? अवीट आहे. म्हणजे निश्चित फलपर्यवसायी ही आहे आणि ती अवीट ही आहे, बोरिंग नाही आहे. तर वेदांत शास्त्राचा, व्याकरणाचा, न्यायाचा अभ्यास करताना कंटाळवाण आहे. तीर्थरूप गुरुवर महाराज ब्रह्मलीन गुरुजी नेहमी सांगायचे कडबा खाण्यासारखं आहे. हां, कडबा खाण्यासारखं, काही मजा येत नाही. पण खरी मजा कधी येते? जेव्हा वेदांत शिकल्यानंतर आपल्याला संत वाङ्मयाकडे बघण्याची दृष्टी येते. मला आनंद का होतो संत वाङ्मयाकडे बघताना? तीर्थरूप गुरुवर महाराजांनी वेदांताची दृष्टी आम्हाला दिली आहे म्हणून संत वाङ्मयाकडे बघताना इतरांपेक्षा आम्हाला आनंद जास्त होतो, कारण की ती दृष्टी दिली आहे. मग काही साधनं कशी आहेत? सिद्ध आहेत, निश्चित फलपर्यवसायी आहेत, त्या साध्यापर्यंत घेऊन जाणारी आहेत, पण कंटाळवाणी आहेत, बोरिंग आहे. पण नामभक्ती कशी आहे? अवीट आहे
आणि निश्चित फलपर्यवसायी आहे. आदरणीय डॉक्टर कराड सर असोत, आदरणीय आमचे डॉक्टर भटकर सर असोत, किंवा आमचे आदरणीय कैलासवासी उत्तरेश्वर पिंपरीचे माऊली असोत, कराड सरांच्या गाडीमध्ये मी अनेकदा बसलो सरांच्या बरोबर. सरांच्या बरोबर गाडीमध्ये बसल्यानंतर काय कुठलं भजन लागतं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 मंत्र हा जपावा मंत्र हा जपावा सर्वकाळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ मंत्र हा जपावा सर्वकाळ सगळ्या उत्तरेश्वर मौली आदरणीय कराड सर, डॉक्टर भटकर सर सगळ्यांच्या गाडीमध्ये सतत चालू असतो. का चालू असतो तर बोर काम आनंददायी करण्याकरता हा मंत्र चालू असतो. एक डॉक्टर दीक्षित म्हणून प्लास्टिक सर्जन होऊन गेले, अमेरिकेमध्ये फार मोठे सर्जन होते ते, आणि तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचा त्यांचा खूप जवळचा संबंध. डॉक्टर संचेती सरांकडे ते ऑपरेशन करता यायचे, पंढरपूरचे मूळ ते. तर ते त्यांचं हृदय पण बरंच कमकुवत होतं, तरीसुद्धा त्यांना नेऊन बसवायचे आणि ते ऑपरेशन करायचे. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय, जेव्हा ते ऑपरेशन करायला लागायचे तेव्हा नाममंत्र, भगवंताचं चिंतन, अभंग हे सतत ऐकायचे. त्यांना विचारलं तुम्ही का ऐकता? ते म्हणायचे की हे जे काम आहे ते एकाग्रतेचं काम आहे, आणि मनाची एकाग्रता होण्याकरता, ते कामामध्ये आनंद होण्याकरता मी ते नाममंत्राचं सतत श्रवण करत असतो. तर हा नाममंत्र कसा आहे? ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, आणि पुढे सांगतात भक्ती मार्ग नीट हरिपंथी. मार्ग आणि पंथ असे दोन शब्द वापरले. मग भक्ती मार्ग हरिमार्गाला घेऊन जाणार आहे, काहीच संगती लागत नाही. मग हरिपंथ या शब्दाचा अर्थ काय? तर या ठिकाणी पंथ या शब्दाचा अर्थ साध्य, हरिरूप साध्य प्राप्त करून घेण्याकरता भक्ती हा नीट मार्ग आहे. हरी प्राप्त करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते मार्ग कसे आहेत? मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा,
केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, मोडोनी या वाटा, मोडोनी या वाटा, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर, मोडोनी या वाटा, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, मोडोनी वाटा, मोडोनी वाटा, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा. तुका म्हणे हेची नीट, तुका म्हणे हेची नीट, तुका म्हणे हेची नीट, तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा, जवळी वाट वैकुंठा, जवळी वाट वैकुंठा, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, जवळी वाटा वैकुंठा, जवळी वाट वैकुंठा, जवळी वाट वैकुंठा, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा. म्हणजे हे संतांचं वैशिष्ट्य आहे की सिद्धांत सांगता सांगता व्यवहारातले अनेक सिद्धांत सांगून जातात. भूमितीमधला काय सिद्धांत आहे? जे नीट असतं ते जवळ असतं. वेडी वेगळी वेडी वाकडी जी वाट असते ती जवळची नसते. जवळची वाट कोणती? जी वाट नीट आहे, थेट आहे, सरळ आहे, त्याचं नाव जवळचा मार्ग. तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा. किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले ऐसा. बाकीचे मार्ग आहेत, हरिपंथापर्यंत जाण्याचे मार्ग आहेत, पण ते कसे आहेत? एक तर सूक्ष्म आहेत किंवा दुस्तर आहेत. हे सगळे सत्पथ आहेत. आत्ताच आदरणीय डॉक्टर कराड सर त्या ठिकाणी व्यास गादीला गेले होते आणि तिथे त्या माता सरस्वतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि तिथनं पुढे गेल्यानंतर एक स्वर्गारोहिणी नावाचा रस्ता आहे आणि त्या स्वर्गारोहिणीकडे म्हणजे स्वर्गाकडे हे जे 5 पांडव आहेत ते 5 पांडव ज्या रस्त्याने गेले त्याचं नाव आहे स्वर्गारोहिणी. आणि त्या रस्त्याचं नाव काय? सत्पथ, किंवा त्याला ते काय म्हणतात? सतोपंथ. सत्पथ म्हणजे काय? जो सन्मार्ग आहे तो खरा मार्ग आहे. तर हा जो काय भक्ती मार्ग आहे तो कसा आहे? नीट आहे. नीट म्हणजे काय? वेडा वाकडा नाही आहे, ज्याला आपण मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये फ्री वे असं म्हणतात. फ्री वे म्हणजे कोणता? ज्या रस्त्याला कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाही, ज्या रस्त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही, ज्या रस्त्याला कोणत्याही प्रकारचा खाच खळगा नाही आणि ज्या रस्त्याला कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होण्याची भीती नाही. अजून रस्ता निर्माण झाला नाही बरं का. टोल असला पाहिजे, टोल असला पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. ॲक्सिडेंट फ्री रस्ते झाले नाही. आता मंत्री महोदय फार प्रयत्न करतायत. काय प्रयत्न करतायत की रस्त्याला कोणत्याही प्रकारचा अपघात होता, त्याला काय ब्लॅक पॉईंट्स असं त्यांनी म्हटलंय, आणि ते ब्लॅक पॉईंट्स भारतातले सगळे दूर करावे असा त्यांचा प्रयत्न आहे. चांगला प्रयत्न आहे. असो, मग हा भक्तिमार्ग कसा आहे? कोणत्याही प्रकारचा त्रास न देणारा,
कोणत्याही प्रकारची दगदग न करणारा, निश्चित फलपर्यवसायी आणि ॲक्सिडेंट न होणारा, अपघात न होणारा असा हा राजमार्ग आहे. कुठे घेऊन जाणार आहे? हरिपंथी, हरीच्या स्वरूपाला प्राप्त करून देणारा हा भक्तिमार्ग आहे. म्हणून ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, भक्ती मार्ग नीट हरिपंथी, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तेणे. माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी ही प्रार्थना करायची की माऊली ज्ञानोबा, तुम्ही ही जी सांगितलेली शांती आहे की जी अंतर्बाह्य आहे आणि जी हरिपंथापर्यंत म्हणजे हरिस्वरूपापर्यंत नेऊन पोचवणारी आहे, अशी अंतर्बाह्य शांती आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावी. आणि दुसरी प्रार्थना की याच जन्मात, पुढचा जन्म नको, याच जन्मामध्ये माऊली ज्ञानोबा यांच्या कृपेनं आपल्याला ही शांती प्राप्ती व्हावी. आणि या शांतीचा सरते शेवटी परिणाम हरिपथामध्ये, हरिप्राप्तीमध्ये व्हावा, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. या सेवेमध्ये जे काही योग्य आहे, सुष्ठू आहे, शास्त्र संवादी आहे, ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. जे असुष्ठू आहे, चूक आहे, दोषयुक्त आहे, सदोष आहे, ते माझ्या या मडक्यातलं आहे, मनुष्यबुद्धीकृत दोषातलं आहे. आपण सर्व ज्ञाते, नीरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात. जे काही योग्य आहे त्याचा आपण स्वीकार करावा, जे अयोग्य आहे ते माझ्यापाशी द्यावं, म्हणजे तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणाजवळ बसून मला त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल. माझं परमभाग्य आजचं असं आहे की मी कीर्तनकार नाही आहे, मी अजून विद्यार्थी अभ्यास करतोय आणि मरेपर्यंत अभ्यास करणारा विद्यार्थीच राहण्याची इच्छा आहे. कीर्तन नाही करायचं. कीर्तन म्हणजे हा अनुवाद आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी जे काही मला शिकवलं त्याचा हा अनुवाद आहे. माझ्याकडे उपदेश करण्याची पात्रता नाही आहे. उपदेश कोणाचा फळतो? त्याचा फळे उपदेश. ज्याच्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, मल, मत्सर हे सगळे गेले त्याचाच उपदेश फळतो. माझ्यासारख्या माणसाचा उपदेश फळत नाही. मग कीर्तन कशाला करता? तुमचा उपदेश फळत नाही तर. हा अनुवाद आहे, हे कीर्तन नाही आहे. आणि हा माझा अनुवाद ऐकण्याकरता माझा भौतिक पिंड ज्या मातोश्रींनी घडवला, ज्यांच्या हातचं अन्न सेवन करून माझा तो भौतिक पिंड घडला, त्या मातोश्रीही माझा अनुवाद ऐकण्याकरता या ठिकाणी माझ्या समोर आहे. आणि माझ्या व्यावहारिक ज्ञानाचा पिंड ज्यांच्यामुळे घडला, ज्यांच्या महाविद्यालयामध्ये शिकलो, हे म्हणण्यापेक्षा ज्यांच्या तालमीत मी तयार झालो, महाविद्यालय म्हणण्यापेक्षा ज्यांच्या तालमीत तयार. कराड सरांना कुस्तीचं फार आवड आहे. स्वतःही पहिलवान आहेत आणि पहिलवान असून सुद्धा ते वस्ताद आहेत आणि अजूनही ते पंढरपूरला कुस्त्या त्या आपल्या वाखरीच्या ठिकाणी कुस्त्यांचं मैदान भरवतात. तर त्यांच्या तालमीत मी तयार झालो. आणि असे दोन्ही माझे सद्गुरू, माझे गुरु माझ्या समोर या ठिकाणी माझा हा अनुवाद ऐकण्याकरता उपस्थित आहेत. माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट की कोणीतरी माणसाचा कान पकडणारं पाहिजे. माणसाच्या जीवनात कोणीतरी कान पकडणारं पाहिजे. आणि हे दोघंही महात्मे, माझ्या तीर्थरूप सौभाग्यवती आईसाहेब आणि डॉक्टर आदरणीय कराड सर, हे दोघंही माझा कान पकडू शकतात असे लोक आहेत. मी माझा कान कोणाच्या हातात देत नाही, एवढा काय मी वेडा नाही आहे. किंवा कोणी जर माझा कान पकडायचा प्रयत्न केला तर त्याचा कान कसा पकडायचा हे मला चांगलं माहिती आहे. आणि जे कान पकडू शकतात असे महात्मे या माझ्या कीर्तनासाठी, मी केलेला अनुवाद ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हे माझं परमभाग्य आहे. डॉक्टर कराड सरांच्या विषयी काय सांगायचं? सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की एकेका दगडामागे एक एक शिवी आहे, असं कराड सरांनी काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. मी हे केलं असं कधीच कराड सर म्हणत नाहीत आणि त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारची भावनाही नाही. आणि आत्मोपम्य बुद्धीने लोकहितार्थ, जगाच्या कल्याणासाठी या सगळ्या घाटांची निर्मिती केली आहे. आपण किती लोक आता बघा, माझ्याच संबंधातले म्हणजे 2 दिवसामध्ये मला 2 लोकांनी सांगितलं. एक माझ्यासमोर बसले ते मिस्त्री आणि आमचे ते महादेव मिस्त्री, त्या दोघांच्या सोबत मी थोडंसं काम करतोय. तर त्या दोघांनी सांगितलं की आळंदीला वारीला आल्यानंतर आम्ही घाटावर झोपायचो. अरे किती, आपण घरामध्ये आपली घरं झोपण्यासारखी नाही आहेत, आदरणीय कराड सरांनी घाट झोपण्यासारखे केलेत म्हणजे बघा. आणि हा विश्वरूप दर्शन मंच बांधणं सोपं आहे, म्हणजे तेही सोपं नाही आहे, बांधणं त्या मानाने सोपं आहे, पण बांधलेलं मेंटेन करणं, त्याच्यावरती असे कार्यक्रम घडवणं हे फार अवघड आहे. मी जेव्हा जेव्हा मंदिराच्या बऱ्याचदा मूर्ती स्थापनेला, कलशारोहणाला जाण्याचा प्रसंग येतो
मग गेल्यानंतर आम्ही एवढं मंदिर बांधलं, एवढं मंदिर, लोक सांगतात बरोबर आहे, स्तुत्य आहे. पण मंदिर बांधणं सोपं आहे, पण मंदिर बांधल्यानंतर नित्य पूजा होणं फार अवघड आहे. तसं हे घाट बांधणं त्या मानाने सोपं आहे. सोपं आहे असं सांगण्याचा मला अर्थ नाही आहे, पण त्या घाटावरती नित्य नियमाने असं कार्यक्रम करणं हे अत्यंत अवघड आहे. आणि असे आणि कधी खंड नाही बरं का, एकही वर्ष खंड नाही, अखंडपणे. गेल्या वर्षी ऑनलाईन केलं, म्हणजे ह्या प्रकाराने इथे करता येत नाही तर ऑनलाईन सप्ताह केला सरांनी. तर या प्रकारे अखंड अविरतपणे हे आदरणीय कराड सरांचं कार्य सुरू आहे. आणि हे कार्य त्यांची पुढची पिढी सुद्धा करते आहे. आदरणीय ज्योतिताई असतील, स्वातीताई असतील, राहुल सर तर आम्ही दोघं एका बाकावर बसलेलो, एका घरात राहिलेलो, जीवश्च कंठस्थ आम्ही दोघं मित्र आहोत. आणि ही सगळी त्यांची पिढी हे सगळं पुढचं कार्य करते आहे. आणि हे कार्य हे लोकहिताचं कार्य त्यांच्या हातनं असंच घडावं आणि हे कार्य करण्याकरता त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य प्राप्त व्हावं अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, भक्ती मार्ग नीट हरिपंथी, भक्ती मार्ग नीट हरिपंथी, भक्ती मार्ग नीट हरिपंथी. शांती निवृत्ती दातारू, शांतीची शांती निवृत्ती दातारू, शांतीची शांती निवृत्ती दातारू, शांतीची शांती निवृत्ती दातारू. हरि नाम उच्चारू दिधला तेणे, 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 नाम उच्चारू दिधला तेणे, हरि नाम उच्चारू दिधला तेणे, हरि नाम उच्चारू दिधला तेणे, हरि नाम उच्चारू दिधला तेणे. शांतीची पैशांती निवृत्ती दातारू, शांतीची पैशांती निवृत्ती दातारू, शांतीची पैशांती निवृत्ती दातारू, शांतीची पैशांती निवृत्ती दातारू, शांतीची शांती निवृत्ती दातारू, शांतीची शांती निवृत्ती दातारू, शांतीची शांती निवृत्ती दातारू, शांतीची शांती निवृत्ती दातारू. विठ्ठल जय जय. टाळ्या वाजवा एकदा. आदरणीय हरिभक्तीपरायण यशोधन महाराजांचा हा सरस्वती मातेची प्रतिमा देऊन सन्मान करताना आदरणीय कराड सर, खूप मोठा योग आहे. आमच्या देहूआळंदी विकास परिसर समितीचे अध्यक्ष आदरणीय साखरे महाराज, आणि आज खूप समाधान आहे की त्यांच्या वाणीतलं जे सामर्थ्य आहे तेज आहे ते खऱ्या अर्थाने यशोधन आपल्यामध्ये आम्हाला पाहायला मिळालं, आणि आत्मविश्वासाने आता पुढचं काम नक्की चांगलं होईल. आदरणीय कराड सर आपलं मनोगत व्यक्त करतील. खरं म्हणजे आज मी पूज्य साखरे महाराजांचं कीर्तन दरवर्षीप्रमाणे
पण आता सांगण्यात आलं की प्रकृती त्यांची ते अजूनही योगासनं करणं, व्यायाम करणं, जरी पायाचा त्रास असला तरी महाराजांचं कार्य चालू आहे. एक अद्भुत असं व्यक्तिमत्व. आम्हाला आमचं परमभाग्य की पद्मश्री शंकर बापू शिंदे आपेगावकर, उत्तरेश्वर पिंपरीची माऊली आणि सद्गुरू ज्याला म्हणतो आम्ही, मी ब्रह्मज्ञानी ज्याला आपण म्हणतो, त्याचा शब्द उच्चारण त्यांनाच लागू पडतं. असे पूज्य साखरे महाराज यांचं या आळंदी देऊच्या करता अध्यक्षपद होणं, बाळासाहेब भारदेंच्यापासून अनेकांच्या भेटी होणं, हा फार मोठा योग आहे. मी हा प्रसाद आहे मानतो माऊलीचा. आणि आज किंबहुना तुझं नाव काय? यशोधन. दुसऱ्याचं चिदंबर. मला आठवण झाली, समोर वडाची झाडं होती अशी, आणि त्याच्या शेजारून मी तुम्हाला काल परवा बोललो. मला माहीत नाही हे का झालं, कसं झालं, आपण केलं नाही. हे ईश्वराचा माऊलीचा प्रसाद आहे, माऊलीचा प्रसाद आहे. ती झाडं आणि त्याच्या शेजारून सिद्धबेटातून ही भावंडं कशी गावात येत असतील, त्यांचा कसा छळ झाला असेल, त्यांच्या झोळीमध्ये माधुकरी देण्याच्या ऐवजी लोकांनी काय टाकलं हे तुम्हाला जास्त माहीत आहे. अशा अनेक गोष्टींचं मनामध्ये चिंतन होतं. अक्काच्यामुळं ते दिसत होतं. आणि तिथंच पूजा झाली होती. आणि तिथं 15वा अध्याय, काय वय होतं तुझं? हा दुसरीमध्ये शिकत होता. मला वाटतं सुचित्रा बरोबर होती. आमची कन्या सुचित्रा 3 वर्षाची असताना गीता संस्कृतमध्ये मुखोद्गत, मोठं मजेशीर आहे. आणि घराणं कुठलं? रामेश्वरचं एक शेतकऱ्याचं वैष्णव घराणं. पण या दोघांनी तो 15वा अध्याय म्हणून या कार्याची सुरुवात झाली होती. पूज्य साखरे महाराज, शंकर बापू, माधवराव सूर्यवंशी अशा अनेकांची नावं, आणि दुंडा महाराज. पुढे जेव्हा सभा झाली, शंकरराव चव्हाण, वसंतदादा आले, आणि तेव्हा प्रत्यक्ष दुंडा महाराज आशीर्वाद द्यायला होते. एक वाक्य सांगतो. जेव्हा हे घाटाच्या कामाला आम्ही वर्गणी गोळा करायला निघालो, भानदास महाराजही होते. आणि दुंडा महाराजांना मी भेटायला गेलो तर आमच्या वडिलांच्यामुळे ते आम्हाला ओळखायचे. मी गेलो, त्यांचं वय तेव्हा 85-86 वर्षाचं वय होतं. गेलो आणि त्यांना म्हणलं, महाराज आपला आशीर्वाद पाहिजे, कार्य सुरू झालं आहे. तर मला एवढंच म्हणाले. आणि साखरे महाराज बरोबर मी स्वतः बोंगीरवार बसले होते. तर दुंडा महाराजांनी एक शब्द वापरला. मला विश्वनाथ असा हाक मारली त्याने, विश्वनाथराव. आता मी त्या उंचीचं आहे का नाही मला माहिती आहे, पण ते बोलले. फार चांगलं काम हाती घेतलं. तर मला, महाराज आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे, आणि तुम्ही या कार्याकरता किमान एक 100-50 रुपयाची तरी देणगी देऊन आशीर्वाद द्यावा. पहिली देणगी, पहिली. तर दुंडा महाराजांचा शब्द आहे. ते म्हणाले, विश्वनाथराव, अहो हे तर आईचं कार्य आहे, आपल्या माऊलीचं कार्य आहे. आणि ह्या माऊलीच्या कार्याला भानदासरावाकडे हात केला, मुलाकडं. भानदासराव की या कार्याकरता किमान 10,000 रुपयाची देणगी द्या, असं आज्ञा केली. पहिली सुरुवात. मोठे हृदयस्पर्शी असे प्रसंग आहेत. महाराजांचं त्यांचं बोलणं झालं, कार्याला सुरुवात झाली, आणि त्यांनीच आशीर्वाद दिला समोर. इथं काय होतं काय नाही मी तुम्हाला सांगितलं, पण आता उल्लेख करण्यात आला म्हणून मला मोह झाला. आता खरं म्हणजे मी आल्यानंतर आता कॉलेजवर आमच्या आज गव्हर्नर साहेबांचा कार्यक्रम होता, बाकीचं होतं, थोडा उशीर झाला मला. पण आईसाहेब इथं येऊन आपल्या चिरंजीवाचं कौतुक पाहत आहेत. आणि नव्या पिढीच्या हातामध्ये ही सूत्र इतकी सुंदरपणे चाललेली आहेत. आणि त्या साखरे घराण्याची परंपरा, म्हणजे त्यांना काय काय म्हणावं मला माहीत नाही. ते PhDचे गाईड आहेत 2 विद्यापीठाचे. शिक्षण किती मी सांगत नाही, पण हा मोठा प्रसाद आहे एवढं तुम्हाला सांगतो. मगाशी मला एक सहज आठवण झाली. यांनी जेव्हा मगाशी उल्लेख केला, त्याला लहान कुत्र्याची पिल्लं पाळायला माणसाला आवडत. मला आवडत होती. शेळीचं पिल्लू, इवन गाढवाचं पिल्लू फार आवडतं माणसाला. बघितलं की मोठे मजेशीर वाटतं. मी उल्लेख करत नाही, पण सुदैवाने आपल्या घरी मला त्याची आठवण झाली आत्ता बोलल्यामुळं. मी आता जो मार्ग आहे, त्याला कसला मार्ग म्हटलं ते
स्वर्गारोहण, सत्य सतपथ मार्ग, ते 5 पुतळे ऑलरेडी गेलेत आता बद्रीनारायणच्या तिथं. थंडी असल्यामुळं बंद झाल्यामुळं थांबलंय ते, कदाचित मार्च एप्रिलमध्ये होतील. पण त्याच्याबरोबर जो कुत्रा आहे त्याचाही पुतळा केला गेला आहे. तर मला आठवण झाली, आमच्या घरामध्ये, मला माहीत नाही, माझ्या अक्का शशिकला बसलेल्या आहेत, शेठजी समोर दिसत आहेत, आपल्या घरी एक खंडू नावाचं कुत्रं होतं, खंड्या म्हणायचे त्याला, माहीत नाही. पण मी जास्त काय सांगत नाही, माझे नाना आत्ताच गावाकडे गेले शेती करता. पण ते कुत्रं त्यांनी नुसतं एका मेलेल्या जनावराचा वास घेतला होता, तर ते 1 किलोमीटर लांब पळून गेलं असं, तर कळेच ना की काय प्रकार आहे. तर ते कुत्रं मांस मच्छर सोडा, पण एकादशीला अन्न खायचं नाही. भजन सुरू झालं, माझे अण्णा भजनाला बसायचे, ढाळच असायची, तर त्या भजनामध्ये विनेकऱ्याच्या मांडीवर झोपून राहायचं. जो विनेकरी असला, बदलला विनेकरी समजा मध्ये, तर उठून तिकडं जायचं आणि त्याच्या मांडीवर झोपायचं. पण जन्मभर कधीही सण असला, जेवायला वाढलं खायला, तर ताटात वाढलं तर जर आग्रह केला महाराज घ्या आता, मग हळूच घास घ्यायचा. मोठा इतिहास आहे. हे काय प्रकार आहे कळत नाही, पण एकादशीच्या दिवशी अन्न खाणं नाही. बाकी जेवणाबद्दल मी बोललो तुम्हाला ना, वास आला तरी मी आमच्या त्या एका गडी होता त्याच्याकडून तसा प्रयोग करून बघितला, तर नुसतं असं दुरून पाहिलं तर इतकं जोरात पळून गेलं निघून शेतामध्ये, रुसून बसल्यासारखं. नाना झोपले की बसून राहायचा, आणि नाना जागे झाले पहाटे 4:30ला की उठून बसायचा, मग झोपायचा. अशा अनेक कथा आहेत. तर हे सर्वाभूती मी काय आत्मा आणि परमात्म्याचा विषय आहे. माऊली हे पहिले समाज क्रांती करते. एक वाक्य सांगतो मुद्दाम तुम्हाला. आता फुले आंबेडकर मोठी माणसं झाली आहे खरं आहे, पण 730 वर्षापूर्वी माऊलीच्या मुखातून जे शब्द उच्चारण केलं गेलं, 730 वर्ष झाली. वय वर्ष 16. ज्ञानेश्वरी लिहिली, भावार्थ दीपिका म्हणा, भगवद्गीतेचं चिंतन म्हणा, काय वेद उपनिषद म्हणा, हा चमत्कार आहे ना. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की संपूर्णपणे जगामध्ये आज आळंदी देहूचं नाव सर्व जगभर गेलेलं आहे. विश्वशांतीचा रस्ता इथून जातो, लक्ष, हे केंद्रबिंदू आहे जगाचा. पण वेळ लागला, आणि 730 वर्षापूर्वी जे माऊलीने लिहिलं त्याची ही प्रचिती आहे. प्रपंच ज्ञानाबद्दल आता विश्लेषण केलं गेलं. ऐका मग तो श्री अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैग युक्तू झाला, योगयुक्त झाला. अशा आता मोठा विषय तो की ज्ञान विज्ञान प्रपंच ज्ञान वगैरे वगैरे, पण याचा अधिकार वाणींनी उल्लेख करण्याचा अधिकार या घराण्याला आहे. मला खूप आनंद आहे. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवून माऊलीला प्रदान करून आपण थांबूया. नमस्कार, धन्यवाद. अरे मूर्ती जी दिली, आता फोटो दिला मी, महाराजांना दाखवा. सरस्वती धाम बद्रीनाथाच्या केशव प्रयाग कुशीमध्ये, नरनारायणाच्या पर्वताच्या सानिध्यामध्ये, आणि त्याच्यानंतर हिमालयाच्या चोटीपर गरजे पंढरपूर, लक्षात ठेवा, तिथं उभं राहिलं. ते कसं उभं राहिलं, कोणी केलं, हा नियतीचा फार मोठा संकेत आहे. हे सर्व उभं राहिलं ते कसं सांगितलं त्यांनी, मला आंतरिक समाधान आहे. हां, पुन्हा एकदा ते जरा वेळ लागला, गाडी निघून. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आजच्या या पवित्र दिवशी दोन्ही भाऊ आणि नातू आहे सोबत, आणि आईसाहेब आहेत. आज साखरे महाराजांच्या अर्धांगिनी आदरणीय करड सरांच्या हस्ते हरिभक्तीपरायण चिदंबर महाराज साखरे यांचाही मानाचं हे शालवस्त्र घालून सरस्वतीची ही प्रतिमा आणि ही ज्ञान परंपरा पुढं चालण्यासाठी तिसरी पिढी नातवांची पण कीर्तनामध्ये उभी आहे. असं कधी घडत नाही, पण हा खूप मोठा योग आहे. आपण पुन्हा एकदा टाळ्याची कंजूशी करताय. पुढे
असित महाराज, हरिभक्तीपरायण असित महाराज साखरेत नातू, तिसरी पिढी. जोरात टाळ्या वाजवा आणि आशीर्वाद द्या. आणि आपल्या घरामध्ये पुन्हा भक्ती पंथ हा सोपा आहे, नीट आहे, सरळ आहे, याची तयारी आपल्या घरापासून केली पाहिजे. मी आईसाहेबांना विनंती करतो की आपणही या अभूतपूर्वाच्या सोहळ्यामध्ये साक्षी व्हायचं आहे. पुन्हा एकदा आईसाहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवा. सौभाग्यवती प्रमाताई किसन महाराज साखरे. आमच्या या सर्व कार्याच्या महासंचालिका आदरणीय स्वातीताई साठे कराड यांच्या हस्ते आईंचा हा सन्मान या ठिकाणी होतो. आणि आता ज्यांचं कीर्तन आपण ऐकले त्यांच्याही अर्धांगिनी आदरणीय दीप्तीताई यांचाही सन्मान आदरणीय स्वातीताईंच्या हस्ते या ठिकाणी होतोय. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. वडील, मुलगा, नातू ही भक्तिपंथात येणं यासारखी आयुष्याची दुसरी कमाई तरी काय असावी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. भारतीय संस्कृती आणि परंपरेचं एक तत्वदर्शन साखरे परिवारांच्या या दर्शनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या आणि आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी येते. खूप अभूतपूर्व असा योग आहे. आदरणीय साखरे महाराजांनी आयुष्यभर ज्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला. सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.